नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. प्रेमाचं अमर प्रतीक म्हणून जगात ताजमहलचं नाव घेतलं जातं. शहाजहानने आपल्या लाडक्या पत्नीच्या म्हणजेच मुमताजच्या स्मरणार्थ हे अतुलनीय स्मारक निर्माण केलं. पण एखाद्या राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ निर्माण केलेली पहिली भव्य समाधी चंद्रपुरात अस्तित्व राखून आहे. राजा बीरशहाची समाधी म्हणून ती ओळखली जाते. 18व्या शतकातील ही समाधी आजही अतूट प्रेमाची साक्ष देत उभी आहे. चंद्रपुरावर 17व्या शतकात गोंड राजाचं राज्य होतं. राजे बीरशहा हे शासक होते आणि राणी हिराई व राजे बीरशहा यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं. राजे बीरशहा यांच्या मृत्यूनंतर राणी हिराई यांनी कारभार आपल्या हाती घेतला. पण राणी हिराई यांच्या हृदयात बसले होते ते राजे बीरशहा. बीरशहांचा मृत्यू राणी हिराईला असहनीय होता. एकीकडे राज्यकारभार आणि दुसरीकडे आपल्या पतीच्या आठवणींची व्याकुळता. अशा वेदनादायी मनस्थितीत राणी हिराईने आपल्या प्रिय पतीच्या स्मरणार्थ भव्य समाधी उभारण्याचा निर्णय घेतला. ताजमहल हे जगप्रसिद्ध आहे आणि आपल्याला ते माहिती आहे की ते एका राजाने राणीच्या आठवणीमध्ये बांधलेलं होतं. पण आमच्या चंद्रपुरात देखील एक अशी वास्तू आहे जी एका राणीने आपल्या राजाच्या आठवणीमध्ये बांधलेली आहे. आज आम्ही इथे येऊन राणी हिराई आणि गोंड राजाला इकडे या समाधीवर आम्ही फुल अर्पण केले आणि इकडे येऊन आम्हाला खूप बरं वाटलं आणि आम्हाला याचा अभिमान आहे की आमच्या चंद्रपुरात देखील अशी एक वास्तू आहे जी खूप प्रसिद्ध आहे. आज जिथं अचलेश्वर शिव मंदिर आहे त्याच परिसरात राजा बीरशहांची समाधी बांधण्यात आली. जगप्रसिद्ध ताजमहलची निर्मिती ही राजाने आपल्या राणीच्या स्मरणार्थ केली, तर इथे राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ ही समाधी बांधली आहे. आज व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा केला जातो. प्रेमाचं प्रदर्शन केलं जातं. अशा तरुणाईला राणी हिराई आणि राजे बीरशहाच्या प्रेमाचं महत्त्व पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. आज या समाधीला भेट देऊन अनेक विवाहित जोडपे सुद्धा आपल्या प्रेमाची कबुली देतात. पुरातत्व विभागासाठी ही समाधी दुर्लक्षित असली तर सच्चे प्रेमवीर मात्र या समाधीपासून प्रेरणा घेतात. इस तरह आज ताजमहल को सारी दुनिया जानती है और ताजमहल को प्रेम का प्रतीक माना जाता है. उसी तरह हमारे चंद्रपुर में भी प्रेम का प्रतीक है. रानी हिराई के प्रेम का प्रतीक उसके राजा के प्रति जो रानी हिराई का प्रेम था उसके याद में रानी हिराई ने अपने राजा के लिए एक स्मारक बनाया था और इसको हम चंद्रपुर का ताजमहल भी कह सकते हैं. हम अगर इतिहास के पन्ने पलट कर देखें तो हम इतिहास से बहुत कुछ सीख सकते हैं और जब हमारे चंद्रपुर में एक इतिहास मौजूद है तो हमें इस इतिहास को संरक्षण देना चाहिए. ज्यांना प्राचीन इतिहासाचा आणि स्थापत्य कलेचा अभ्यास करायचा आहे असे संशोधक इथं भेट द्यायला येतात. सध्या ही समाधी आणि हा परिसर तेवढा पुरताच मर्यादित झाला आहे. आजच्या प्रेमवीरांना अजरामर प्रेमाचं महत्त्व समजवण्याचा प्रयत्न मात्र इकोप्रो सारख्या संस्था धडपडीने करत आहे. चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक ठिकाण असलेलं गोंड राजांच्या समाधी स्थळ या ठिकाणी दरवर्षी इकोप्रो संस्थेच्या माध्यमाने विविध कॉलेजच्या माध्यमाने आम्ही सलाम राणी हिराई हा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. यामध्ये महत्त्वाचा उद्देश आहे की आज जगभरात हा 14 फरवरी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो आणि खरं तर क्षणभंगूर प्रेमाच्या मागे न लागता ह्या युवकांनी आपल्या इतिहासातील दाखल्यांचा उदाहरण घेत आपल्याला आपल्या नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता आपण अजरामर प्रेमांकडे बघितलं पाहिजे. तसंच गोंडवनातील राणी हिराई आणि पतीच्या मृत्यूनंतर या ठिकाणी समाधी स्थळावर एक वास्तू बांधत त्यानंतरचा राज्यकारभार तिने ज्या पद्धतीने केलेला आहे तिने आपल्या कार्यातून हे प्रेम व्यक्त केलेलं आहे. खरं तर अशाच पद्धतीचं इतिहासात डोकावून आपण खऱ्या प्रेमाचा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे. यासाठीच दरवर्षी विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते आणि हा संदेश देण्याचा प्रयत्न असतो की क्षणभंगूर प्रेमाच्या मागे न लागता आपल्या नात्यातील विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नसून ते आपल्या कार्यातून कृतीतून व्यक्त करता आलं पाहिजे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांची बदली झाल्याने
पोलीस स्टेशन रामटेक येथे नुकतेच प्रशांत काळे यांनी सूत्रे स्वीकारली. मूळचे सातारा येथील रहिवासी असलेले वर्धा जिल्हा येथे कार्यरत असलेले नुकतेच रामटेक पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक पदी रुजू झालेले प्रशांत काळे यांचे पंचायत समिती सभापती नरेंद्र बंधाटे यांनी काल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माझा मूळ जिल्हा सातारा. मी आता गेली 4.5 वर्ष वर्धा जिल्ह्यात काम केलेलं आहे. मी इथल्या परिस्थितीचा पहिल्यांदा अभ्यास करतोय. अभ्यास करून मग आमची स्ट्रॅटेजी ठरेल त्याप्रमाणे कारवाई होईल वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली. सध्या मी अजून अभ्यास करतो इथला की इथले प्रश्न काय आहेत, कसे आहेत, काय लोकांची काय अपेक्षा आहे, त्यानुसार मग पुढे मग वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढची आम्ही स्ट्रॅटेजी ठरवू आणि त्याप्रमाणे कारवाई करू. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आकाश चांदेकर, विक्की यादव, मनोज मानकर उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था यावर विशेष भर दिला जाईल असे पोलीस निरीक्षक काळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करताना सांगितले. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. मुंबई येथील महालक्ष्मी सरसला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे यंदा अतिरिक्त महालक्ष्मी सरस नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. दिनांक 17 ते 27 फेब्रुवारीपर्यंत रेशीमबाग मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले जाणार असून यात ग्राहकांना राज्यातील अनेक वैविध्यपूर्ण उत्पादने बघायला मिळतील. विविध बचत गटांना यातून आर्थिक लाभ मिळावा या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले. महालक्ष्मी सरस दरवर्षी मुंबईला आयोजित होतो आणि या सरसमध्ये आमचे राज्यभरातील 34 डिस्ट्रिक्ट्स याच्यामध्ये जे आपल्याकडे एकूण 39,291 बचत गट समूह आहे त्यांना संधी मिळतो आपले वेगळे वेगळे प्रॉडक्ट्सची प्रदर्शनी करण्याकरिता. दरवर्षी ही जे महालक्ष्मी सरस आहे 34 जिल्ह्याचे प्रोडक्ट्स जे याच्यामध्ये येतो ते आपला मुंबईला होता. यावर्षी पहिल्यांदा या संधी नागपूरकरला मिळणार आहे. नागपूरकर लोकांसाठी जिल्ह्यामध्ये आपले राज्याचे प्रत्येक जिल्ह्यातून असे बचत गटांची महिला येणार आहे आणि 10 दिवससाठी आपला मोठा सरसचं आयोजन होणार आहे नागपूरमध्ये. याचं स्थळ रेशीमबाग ग्राउंड राहील आणि रेशीमबाग ग्राउंडमध्ये आपल्याकडे एकूण 300 स्टॉल्स राहील. 300 स्टॉल्सपैकी 200 स्टॉल्स विक्री वेगळे वेगळे प्रॉडक्ट्स असे राहील आणि 100 स्टॉल्स राहील खाद्यपदार्थ फूड स्टॉल्स. आणि यासोबत तिथे आपण एक महिलाचे कल्चरल इव्हेंट्स व त्यांची ट्रेनिंग ही पण आयोजित करणार आहे. ट्रेनिंगमध्ये करीबन 1000 लोकांची क्षमता राहील आणि तिथे आपली जे बचत गटची महिला आहे त्यांना तिथे आपण ट्रेनिंग देणार आहे. त्यामध्ये आपल्याकडे जे काही आपले प्रसिद्ध प्रॉडक्ट्स आहे महाराष्ट्राचे जसे की कोल्हापूरची चप्पल, पैठणी साडी, जलगाव ती वूड, कोणकणचे लकडीचे खिलोने आणि जे गडचिरोलीमधून जे फॉरेस्ट बेस्ड प्रॉडक्ट्स आहे महुआ, बांबू असे सर्व प्रॉडक्ट्स. आणि त्याच्यासोबत जे आपलं महाराष्ट्र राज्य एवढं मोठं राज्य आहे याच्यामध्ये प्रत्येक रिजनची आपली वेगळी वेगळी स्पेशालिटी असतो. तर विदर्भमध्ये जे सावजी क्युझिन आहे ते राहील, तिथे खानदेशी क्युझिन राहील, कोकणचं क्युझिन राहील, कोल्हापुरी क्युझिन राहील, असं पूर्ण आमच्या महाराष्ट्राच्या इथे रिप्रेझेंटेशन राहणार आहे. तर आमची अशी विनंती आहे की प्रत्येक नागपूरकर या जे एक संधी आम्हाला मिळाली आहे याच्यामध्ये तुम्ही नक्की या आणि तुमच्या मार्फत आमची जे बचत गटाची जे महिला आहे यांच्या उत्पन्न वाढ होईल आणि यांना त्यांच्याद्वारा म्हणजे निर्मित प्रॉडक्ट्स आहे त्यांना एक चांगला मार्केट मिळेल अशी या महालक्ष्मी सरसचा उद्दिष्ट आहे की जो महिला बचत गट आपल्या स्तरावर वेगळे वेगळे प्रोडक्ट्स तयार करतो या प्रोडक्ट्सला एक चांगला बाजारपेठ उपलब्ध करून देणे. या कार्यक्रमचे इनॉग्रेशन इव्हेंट 17 तारीखला राहील. याच्यामध्ये आमचे राज्याचे मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय RDD मिनिस्टर, रुरल मिनिस्टर यांची उपस्थिती राहील आणि आमचं आता कोऑर्डिनेशन सुरू आहे कन्फर्मेशन बाबत. आणि स्टेट मार्फत ही जे इव्हेंट आहे स्टेट MSRLM यांच्या मार्फत ही मोठा इव्हेंट नागपूरला आयोजित होत आहे. नागपूर आमचे देशाची दुसरी राजधानी असेल त्यामुळे आणि नागपूर शहरात मोठी
पॉप्युलेशन पण आहे. तर सर्वांना सूचना आहे आणि विनंती आहे की या सरसमध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हावी आणि 10 दिवससाठी चालणारे या सरसमध्ये जे वेगळे वेगळे जिल्ह्यातून येणारी महिला आहे, तर जवळपास त्यांची 600 महिला येणार आहे इथे. तर त्यांची पूर्ण व्यवस्था आपण इथे करू नागपूरला आणि त्यांना प्रतिसाद द्यावी. त्यांच्या सरसचा जे एक्सपिरियन्स आहे ते चांगला व्हावी आणि त्या महिलांना नागपूरला असा चांगला सरस झाला असं त्यांना आश्वासन मिळेल अशी आमची विनंती आहे. नागपूरच्या महालक्ष्मी सरसमध्ये राज्य पातळीवरील निवडक सुमारे 300 स्टॉल असतील. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला संधी दिली जाणार असून यात नागपूरचे 11 स्टॉल असणार आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापुरी मिरचीने महाराष्ट्राचे लक्ष वेधले असून याचाही स्टॉल असणार आहे. याबरोबरच गडचिरोलीच्या वन बांबू उत्पादनासह कोल्हापुरी चप्पल, पैठणी, कोकणची खेळणी आदी वस्तू ग्राहकांना उपलब्ध होतील. दिवसाला 25,000 नागरिक प्रदर्शनाला भेट देतील असा अंदाज घेऊन नियोजन केले जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. देशातील असंख्य हिंदूसह सर्व धर्मियांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी राष्ट्रीय मराठी मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आनंद रेखे यांनी केली आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना या संदर्भात रमोमोच्या वतीने निवेदन देऊ असेही त्यांनी सांगितले. खरं तर मी 2-3 दिवसापासून पेपरमध्ये रोज मागणी करत आहे की माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावं. खरं बाळासाहेबांबद्दल बोलण्या इतकं मी फार मोठा नाही, पण बाळासाहेबांनी तमाम मराठी बांधवांसाठी आणि हिंदू बांधवांसाठी जे कार्य केलं आहे ते कार्य निश्चितपणेच गौरवास्पद आहे आणि त्या कार्यामुळं त्यांना खरोखरच भारतरत्न देण्यात यावं असे मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करत आहे. शिवसेना स्थापन करून महाराष्ट्रासह देशातील मराठी बांधवांचा स्वाभिमान जागविण्याचे काम स्वर्गीय बाळासाहेबांनी केले. मराठी नागरिकांना राजकीय नेतृत्व देण्याचे तसेच हिंदू भावना तवत ठेवण्याचे कार्य ठाकरे यांनी केले. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा असल्याने स्वर्गीय बाळासाहेबांना भारतरत्न द्यावी अशी मागणी आनंद रेखे यांनी केली आहे. शंखनाद न्यूज सिटी ब्युरो रिपोर्ट. बेरोजगार प्रियकर व प्रियसी यांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह करण्याचे ठरविले. मात्र लग्न करून संसार सुरू करण्यासाठी जवळ पैसा नव्हता, म्हणून त्यांनी थेट ATM मध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे कमविण्याचा धंदा सुरू केला. मात्र गणेशपेठ, लकडगंज व तहसील आणि अजनीतील काही ATM मधील पैसे काढल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आदिल राजू खान व प्रियंका सतवीर सिंग असे आरोपींचे नाव असून दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. कंट्रोलवरून कॉल होता की 1-2 इसम हे ATM मध्ये जिथून पैसे बाहेर पडतात त्या ठिकाणी काही लोखंडी क्लिप लावून ते नंतर पुन्हा तो क्लिप काढून त्याच्यातून पैसे काढत आहेत. अशा प्रकारचं आमच्या नाईट ड्युटीला असलेले अंमलदार बीट मार्शल पोलीस शिपाई दीपक धांडे आणि पोलीस शिपाई तिवारी यांना कॉल प्राप्त झाला. ते कॉल प्राप्त होताच त्वरित त्यांनी कंट्रोलवरून प्राप्त झालेल्या माहितीवरून ठोंबरे भवन येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेची ATM जे आहे त्या ठिकाणी हजर झाले आणि तिथे त्यांनी त्या माहितीवरून ते व्हेरीफाय केलं तर तसं त्यांना दिसून आलेलं होतं की त्यात लोखंडी क्लिप काहीतरी फसवलेली आहे आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण ते त्या ठिकाणी कोणी नसल्याने त्यांनी स्ट्रॅटेजिकली बाजूला थांबून कोणी येतं का याचा वाट पाहिली. त्यानंतर त्या ठिकाणी 2 इसम आले, एक महिला आणि एक पुरुष. त्यांचे ते हरकती पाहून त्यांना संशय आल्याने त्यांना ते ताब्यात घेतले आणि चौकशी केली आणि ATMची पाहणी केली. तेव्हा त्यांच्या निदर्शनात आलं की यांनी ज्या ठिकाणी एखादा व्यक्ती ATMचा वापर करून पैसे विड्रॉ करण्यासाठी
जेव्हा जातो पिन नंबर टाकल्यानंतर जे पैसे विड्रॉ व्हायला पाहिजे ते पैसे विड्रॉ ज्या ठिकाणी होतात तो जो बाहेर फेकण्याचा जे रस्ता असतो त्या ठिकाणी ती क्लिप लावलेली होती जेणेकरून ते पैसे बाहेर पडणार नाहीत. आणि हे तो व्यक्ती पैसे काढून बाहेर म्हणजे ATMचा वापर करून बाहेर गेल्यानंतर जी क्लिप काढल्या जातं आणि क्लिप काढल्यानंतर ते पैसे बाहेर येतात. अशा प्रकारचे केल्याचे त्यांना निदर्शनात आल्याने त्यांनी ते लोखंडी क्लिप आणि ते रक्कम त्यांनी ताब्यात घेतलेली आहे. ताब्यात घेऊन रितसर पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे फिर्यादी इथे येऊन तक्रार दिल्यानंतर आपण गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे. आणि गुन्ह्यात जे रक्कम त्यांनी क्लिप लावली होती ते क्लिप जप्त केलेली आहे आणि तसेच त्या क्लिपच्या सहाय्याने जे पैसे अडवणूक झाली होती आणि त्यानंतर ते क्लिप काढल्यानंतर जे पैसे त्यांनी काढले होते ते रक्कम देखील IO यांनी जप्त केलेले आहे. सदरची कामगिरी ही वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय DC जॉईंट CP मॅडम तसेच झोन 4चे माननीय पोलीस उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे. आणि सदरचे आरोपितांनी ह्या व्यतिरिक्त त्याच दिवशी 2 ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसे पोलीस स्टेशन कोतवाली येथे गुन्हा दाखल झालेला आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही त्यांच्याकडे चौकशी करून चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिलेली आहे. तसेच यापूर्वी देखील आरोपितांनी नागपूर शहरामध्ये कुठे गुन्हे घडलेले आहेत त्याबद्दल आम्ही माहिती घेतलेली आहे. ते व्हेरीफाय करून पुढील कारवाई संबंधित पोलीस स्टेशन करत आहे. अटक आरोपी हे पुरुष जो आहे तो आदिल राजू खान आहे, राहणार प्रतापगड असं सांगत आहे उत्तर प्रदेशमधील. तसेच महिला जी आहे प्रियंका सिंग ही राहणार कानपूरची सांगत आहे उत्तर प्रदेशची. हे दोघं यापूर्वी नमूद केलेले यापूर्वी देखील गुन्हे केलेले आहेत. पण यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का हे आम्ही चेक केलेलं आहे. यापूर्वी ते अटक नसल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. तरी आम्ही पुढील गोष्टी पडताळणी करून पुढील कारवाई करत आहोत. त्यांचं मोडस असं होतं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की हे गुन्हा करण्याच्यासाठीच आलेले आहेत ATMच्या संबंधात ते क्लिप लावून पैसे काढण्याकरिता. आणि हे नागपूरला राहत वगैरे नव्हते. कानपूरहून जो ट्रेन होतो त्या ट्रेननी सकाळी उतरायचं आणि पहाटे उतरायचं, सकाळी गुन्हे करायचं आणि संध्याकाळी पुन्हा ट्रेनने परत जायचं असं त्यांचे MOB. आरोपींनी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या ATM सेंटरला लोखंडी पट्टी लावून त्यास ट्रेस करून नुकसान करीत 2000 रुपये चोरून नेले. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे चॅनल मॅनेजर यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून CCTV फुटेजच्या आधारावर परिसरात शोध घेतला असता दोन्ही आरोपींना पकडले आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाणे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157.